श्री स्वामी समर्थ. बरेचदा आपल्या व्हिडिओमधून मी विविध साधनेसाठी संकल्पित पूजा सांगत असतो. पण तुम्हाला माहीत असेल, संकल्प करताना गोत्राचा उच्चार करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याशिवाय संकल्पाची पूर्तता होऊ शकत नाही किंवा शास्त्रानुसार तो संकल्प ग्राह्य धरला जात नाही आणि संकल्प केल्याशिवाय पूजेचे फळही मिळत नाही. मग प्रश्न येतो, आपल्याला जर आपले गोत्रच माहीत नसेल तर मग संकल्प कसा करायचा आणि संकल्पात गोत्र एवढे महत्त्वाचे का आहे? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोत्राविषयी संपूर्ण माहिती घेऊ आणि सोबतच आपल्याला आपले गोत्र कसे माहीत करून घ्यायचे आणि आपले गोत्र कोणते हे जर माहीतच नाही तर मग काय करायचे, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात. सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने स्वतःच्या मानसशक्तीतून सप्तर्षींना निर्माण केले. या ऋषींनी पुढे विवाह केले आणि त्यांची मुले, नातवंडे अशी वंशवेल वाढत गेली. म्हणजेच आपल्या परिवाराच्या मूळ पुरुषाचा संबंध सरळ सप्तर्षींपैकी एका ऋषीसोबत येतो आणि त्यालाच आपण गोत्र म्हणतो. आता अजून एक गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. सप्तर्षी हे जरी 7 असले तरी मूळ गोत्रात ऋषींची संख्या 8 येते. यात सप्तर्षी म्हणजे कश्यप, वसिष्ठ, अत्री, गौतम, भारद्वाज, विश्वामित्र, जमदग्नी आणि गोत्रात जे 8 ऋषी आहेत त्यात 7 सप्तर्षी आणि 8वें अगस्त्य ऋषीचा उल्लेख होतो. आता अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बरेचदा या 8 ऋषींव्यतिरिक्त अन्य ऋषींचेही नावे गोत्र म्हणून संबोधल्या जातात, जसे मार्कंडेय, भार्गव, शांडिल्य, कौशिक अशा पद्धतीने. आणि हे शक्य आहे, पण हे उपगोत्राचे प्रकार आहेत. मुख्य गोत्र हे 8च आहेत. सोपं उदाहरण देतो. महाभारतात धृतराष्ट्राला जी मुलं झाली ती पुढे कौरव म्हणून ओळखल्या जाऊ लागली आणि पांडवाला जी मुलं झाली ती पांडव झाली. म्हणजे आज जे कौरवांचे वंशज आहेत ते धृतराष्ट्राला आपला मूळ पुरुष म्हणजेच गोत्र मानतील, तर पांडवांचे आजचे वंशज हे राजा पांडूला आपले गोत्र मानतील. पण या दोघांचेही मूळ गोत्र हे राजा भरत असतील, कारण राजा भरत हे मूळ पुरुष आहेत. या पद्धतीने अनेक गोत्र जरी तयार झाले असले तरी मूळ गोत्र 8च आहेत. आता मूळ विषयावर येऊ. आधुनिक काळात गोत्र ही संकल्पनाच कुठेतरी मागे पडत आहे. बहुतांशी तरुण पिढीला तर आपले गोत्र काय हे माहीतच नसते. त्यामुळे आपले गोत्र कसे माहीत करून घ्यावे हा मुख्य प्रश्न निर्माण होतो. गोत्र कसे माहीत करून घ्यायचे हे तुम्हाला सांगतो. काही वेळा आपल्या घरातील बुजुर्ग मंडळींना आपले गोत्र माहीत असते, त्यामुळे आपल्या कुळाचारातील बुजुर्ग व्यक्तीजवळ ही माहिती नक्कीच सापडू शकते. पण अनेकदा आपण बघतो, जुनी जाणती माणसे आता फार कमी आहेत. त्यामुळे आपल्या कुळातील कुलोपाध्याय जे आपल्या कुळाच्या नोंदी ठेवून आहेत अशा व्यक्तीजवळ आपले गोत्र हे समजू शकते, किंवा आपली जी कुलदैवत असते त्या ठिकाणी असलेल्या पुरोहिताजवळ नोंदी असतात, त्या नोंदीत आपले गोत्र आपल्याला सापडू शकते. या व्यतिरिक्त त्र्यंबकेश्वर, काशी, प्रयाग किंवा पैठण यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर गेला असाल तर तिथे तीर्थोपाध्याय असतात. त्यांच्याजवळ आपल्या कुळाचाराच्या नोंदी असतात. तिथे आपल्याला आपले गोत्र समजू शकते. त्यानंतर दुसरा मार्ग हा असू शकतो. जेव्हा आपल्या घरात लग्नकार्य असते तेव्हा आपल्यात देवक पूजतात. खास करून महाराष्ट्रात जवळजवळ सर्व समाजात देवक पाळतात. देवक म्हणजे आपल्या वंशाचे किंवा कुळाचे रक्षणकर्ता प्रतीक. आपल्या घरी लग्नकार्य असताना देवक पूजतात. त्यात 5 झाडाची पाने म्हणजेच पंचपल्लव हे देवक असू शकते. कुठे एखादा प्राणी किंवा पक्षी देवक म्हणून पूजतात. देवक हे विशिष्ट गोत्राचे चिन्ह आपण म्हणू शकतो. कितीही आडनाव बदलले तरी देवक बदलू शकत नाही. त्यामुळे जर आपल्याला देवक माहीत आहे तर आपले गोत्र सहज माहिती होऊ शकते. जसे मला माझे गोत्र माहीत नव्हते. घरी लग्नकार्य झाल्यामुळे देवक माहीत झाले आणि त्यावरून मला गोत्र समजले. त्यानंतर मी कुळाचारातील बुजुर्ग व्यक्तीचा शोध घेत त्यांच्याजवळून गोत्र माहीत करून घेतले, तर देवकावरून जे गोत्र मला समजले होते तेच त्यांनी पण सांगितले. यावरून लक्षात येते की देवक हे विशिष्ट गोत्र नक्कीच दर्शवते. पण तुम्हाला देवकच माहीत नाही आणि गोत्रही माहीत होत नाही आहे, त्यावेळेस काय करावे? तर त्यासाठी शास्त्रात एक विधान दिले आहे. गोत्रस्य अज्ञाने कश्यप गोत्रम वदते. याचा अर्थ असा की ज्याला आपले गोत्र माहीत नाही त्याने कश्यप गोत्राचा उच्चार करावा. महर्षी कश्यप यांना सृष्टीचे प्रजापती मानले जाते आणि सर्व जीवसृष्टी त्यांच्यापासूनच निर्माण झाली आहे अशी श्रद्धा आहे. त्यामुळे गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र मानण्याची मुभा शास्त्र देते. त्यामुळे जर आपण आपले गोत्र माहीत करून घेऊच शकलो नाही तर कोणत्याही पूजाविधीमध्ये संकल्पामध्ये कश्यप गोत्राचा उल्लेख करावा. तुम्हाला जर तुमचे देवक माहीत आहे आणि त्यावरून गोत्र जाणून घ्यायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.